रामकृष्ण हरी माऊली. आज एकादशी आहे आणि एकादशीच्या निमित्ताने आज मी आपल्याला भगरीचा शिरा करून दाखवणार आहे. भगर, ज्याला काही भागांमध्ये वऱ्याचे तांदूळ देखील म्हणतात. तर भगर ही पचायला अगदी हलकी असते. ज्या लोकांना साबुदाण्याचा त्रास होतो त्यांना हा भगरीचा पदार्थ अतिशय चांगला वाटेल आणि एक वेगळा पदार्थ आहे असं मला वाटतं, कारण मी आत्ताच जस्ट शिकले आहे ते माझ्या सासूबाईंकडून, आणि म्हणून मला असं वाटलं की आपल्यालासुद्धा करून दाखवावा आणि आपल्यासोबत शेअर करावा. आपल्याला नक्कीच आवडेल. तर 1 वाटी भगर घेतलेली आहे मी आणि ती मंद आचेवर थोडीशी भाजून घेत आहे. मंद आचेवर याच्यासाठी म्हणत आहे की जर आपण हाय फ्लेमवर जर त्याला भाजलं तर थोडा त्याला कडवटपणा येण्याची शक्यता असते आणि म्हणून मंद आचेवरच तिला भाजून घ्यायचं आहे थोडंसं. आता तुम्ही पाहू शकता की ती छान लालसर थोडीशी दिसत आहे. खूप जास्तही आपल्याला भाजायचं नाही आहे ते. आणि भाजून झाल्यानंतर आपल्याला त्याला मिक्सरला लावायचं आहे. म्हणजे रवाळ असं टेक्स्चर त्याचं बनवायचं आहे आपल्याला. जसा रवा असतो आपला, त्याचा शिरा आपण नेहमीच बनवतो, तसं हा भगरीचा उपासाचा एक नवीन पदार्थ आपल्याला करता येईल. तर इथे मी मिक्सरला लावून घेता येते. मिक्सरमध्ये चांगलं फिरवून घ्यायचं आणि खूप छान रवाळ असं टेक्स्चर त्याला येतं. आणि फिरवल्यानंतर जे भगरीचे दाणे आहे ते क्रश होतात छानपैकी आणि जणू काही रवाच आहे असं वाटतं आपल्याला. या ठिकाणी आता हा भगरीचा रवा मी तयार करून घेतलेला आहे. झालं नाही वाटते तर पुन्हा एकदा फिरवून घेतलं. आता तुम्ही पाहू शकता की छान रवाळ झालेलं आहे. खूप पांढरं स्वच्छ दिसत आहे ते रव्यासारखं. आणि अशा प्रकारचा भगरीचा रवा मी या ठिकाणी तयार करून घेतला मिक्सरला लावून. तुम्ही बघू शकता खूप सुंदर झालेलं आहे टेक्स्चर. आणि आता आपल्याला ते तुपावर भाजून घ्यायचं आहे. यासाठी 1 मोठा चमचा तूप मी घेतलेलं आहे, गाईचं तूप. हे गाईचं पिवळसर तूप, पिवळ्या रंगाचं मला खूप आवडतं आणि म्हणून नेहमीच मी गाईच्या तुपाचा वापर करत असते. आणि खूप सुंदर असं रवाळ असं तूप आहे हे आणि त्याच्यावर ते भाजायचं आहे. आपल्याला जे आवडत असेल ते आपण घेऊ शकता आपल्या आवडीप्रमाणे. कधी कधी तूप आवडत नसेल तर तेलावर सुद्धा आपण ते परतू शकतो, असं काहीच नाही. आपल्या घरी असलेल्या साहित्यामधूनच आपल्याला हे करता येऊ शकतं. आता तूप या ठिकाणी गरम होत आहे आणि तूप गरम झाल्यानंतर या ठिकाणी हा तयार केलेला रवा, भगरीचा रवा मी घालणार आहे. तूप गरम झालेलं आहे आता आणि भगरीचा रवा त्या ठिकाणी मी टाकत आहे, किंवा त्या तुपावर आपल्याला ते सोडायचं आहे आणि परत एकदा त्या तुपावर सुंदर छान असं भाजून घ्यायचं आहे. जसं आपण आपला रवा भाजतो नेहमीचा शिरा करण्यासाठी, तसाच हा भगरीचा रवा आपल्याला तुपावर छान भाजून घ्यायचा आहे. पुन्हा सांगते, मंद आचेवरच हे भाजायचं आहे, नाहीतर कडवटपणा त्याला येण्याची शक्यता असते. म्हणून मंद आचेवर थोडासा वेळ लागेल आपल्याला, परंतु हा पदार्थ खूप छान बनणार आहे. बनल्यानंतर जेव्हा मी खाल्ला तो खूप सुंदर लागला आणि इतरांनाही, घरामध्ये सर्वांना आवडला. आणि म्हणून असं वाटलं आपल्यासोबतसुद्धा ही रेसिपी शेअर करावी. कारण काय आहे मंडळी, शेवटी जीवनामध्ये छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद घेणं हेच जीवन आहे आणि दुसऱ्यांना आनंद देणं हे त्यापेक्षा चांगली गोष्ट आहे. इथे ड्रायफ्रूट घेतलेले आहे मी, बदाम, विलायची, साखर. 1 वाटी साखर घेतली, 1 वाटी भगरीला. आता या एका बाजूला इथे पाणी गरम करायला ठेवलं आहे मी. पाण्याचं प्रमाण 1 वाटी भगरीला 3 वाटी पाणी घ्यायचं आहे आपल्याला आणि पाणी गरम करूनच घ्यायचं आहे. आणि रवा इथे भाजून झाला आहे, त्यात मी पाणी सोडलं आहे आता आणि खूप छान असं वाटत आहे की जसा नेहमीचा रव्याचा शिरा करतो आपण त्यासारखंच ते दिसत आहे, परंतु खूप छान टेक्स्चर याचं बनलेलं आहे. आता याला एक वाफ काढायची आहे झाकण ठेवून. साखर घातली मी आता
आणि ड्रायफ्रूटसुद्धा घातले आहे त्याच्यामध्ये, बदाम, काजू, किशमिश. आपल्याकडे जे अवेलेबल असेल ते आपण घालू शकतो आपल्या आवडीनुसार. एखादा पदार्थ कमी असेल, जास्त असेल, तो काहीच नाही. आपण ही गोष्ट किती आनंदाने करतो हे महत्त्वाचं आहे. आपल्याकडे उपलब्ध साहित्यातून आपल्याला हे करायचं आहे. कोणताही पदार्थ करताना माझं असं कधीच नसते की हे करायचं, हेच पाहिजे, तेच पाहिजे. जे उपलब्ध साहित्य आहे त्यातून सुद्धा सुंदर चव चांगल्या मनाने, आनंदाने जर केलं तर ते होते. आपलं मन प्रसन्न असेल, आनंदी असेल, आपल्या मनामध्ये दुसऱ्यांबद्दल चांगल्या भावना असतील तर आपल्या हातून बनलेला पदार्थ हा रुचकरच होतो आणि छानच होतो. तर तुम्ही बघू शकता खूप छान झाला आहे शिरा. आता याला एक वाफ काढायची आपल्याला झाकण ठेवून, जास्त नाही, फक्त एक मध्येच लाईट गेली होती माझ्याकडे म्हणून ते थोडासा अंधार पडला. आता बघा सर्व करत आहे मी प्लेटमध्ये शिरा. असं वाटीमध्ये टाकून सर्व करायचं म्हणजे छान दिसायला, खाणाऱ्यालाही छान वाटेल, आपल्या देतानाही छान वाटेल. आणि वरतून काजू, बदाम, ड्रायफ्रूट घातलेले आहे. आणि अशा प्रकारे हा उपासाचा गरमागरम शिरा आपण खायला घालू शकतो. खूप सुंदर झालेला आहे, खूप छान, आणि टेस्ट पण खूप सुंदर झालेली आहे. चला तर मंडळी, रामकृष्ण हरी.